नमस्कार. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020ला सीसॅट या विषयावरती विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण. तर आपला पहिला प्रश्न बघा. संजय, अशोक आणि केतन यांनी एकास तीनास 5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. आता सुरुवातीची त्यांची गुंतवणूक किती होती? तर 3 व्यक्ती आहेत. एक आहे संजय, दुसरा आहे अशोक आणि तिसरा आहे केतन. सुरुवातीची त्यांची गुंतवणूक किती होती? 1, 3 आणि 5. तर हे प्रमाण दिले आहे त्यांनी. पुढे त्यांनी म्हटलं आहे की 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. म्हणजे 4 महिने झाले तेव्हा संजयने अगोदर जेवढी गुंतवणूक केली होती, अगोदर किती केली होती? 1 केली होती, तेवढीच त्याने पुन्हा 4 महिन्यानंतर केली आहे. म्हणजे ही जी गुंतवणूक केली होती त्याने सुरुवातीला 4 महिन्यांसाठी केली होती, प्लस आता पुढे 4 महिन्यानंतर किती केली आहे? अगोदर केली होती तेवढीच. म्हणजे अगोदर 1 होती तर अजून 1 केली, म्हणजे ते किती होईल? 2 केली, बरोबर. आणि ते आता 4 महिन्यांसाठी एवढं केले होते. आता ही उरलेली जी गुंतवणूक असेल ती किती महिन्यांसाठी असेल? त्यांनी वर्षाअखेर नफ्याचं प्रमाण विचारलं आहे ना, म्हणजे ही 8 महिन्यांसाठी असेल, कारण 8 आणि 4 12, बरोबर. पुढे असं म्हटलं आहे की तसेच अशोक तसेच केतन यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली, तर वर्षाअखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती? आता यांनी सुद्धा 4 महिन्यानंतर काय केलं? हे सुरुवातीला 4 महिने त्यांनी या प्रमाणात रक्कम गुंतवली आहे दोघांनी सुद्धा, आणि नंतर 4 महिन्यानंतर दोघांनी काय केलं की जी गुंतवली होती ना त्याच्या निम्मी केली. म्हणजे 3च्या त्यांनी काय केलं? निम्म गुंतवणूक केली. किती महिन्यांसाठी? उर्वरित 8 महिन्यांसाठी. याने केतनने सुद्धा काय केलं? 5च्या निम्मी केली, उर्वरित 8 महिन्यांसाठी, बरोबर. तर आता मी जर हे सोडवलं तर 4 एक्के 4 आणि 8 दुने 16. 16 आणि 4 किती होतात? 20. या 2 बेच चोक 8, बरोबर. 3 चोक 12 प्लस 3 चोक 12, 12 आणि 12 किती होतात? 24, बरोबर. या 2ने 8ला भाग दिला तर 4 येतं. 5 चोक 20 प्लस 5 चोक 20 म्हणजे 40. आणि यांना जर मी सोडवलं, म्हणजे या प्रत्येकाला जर मी 4ने भाग दिला तर मला इथे भेटेल 4 पंचे 20, 4 सक 24 आणि 4 10 40. म्हणजे मला जो या तिघांच्या वर्षाअखेरचं नफ्याचं जे प्रमाण असेल ते 5 6 10 असेल. म्हणजे 5 6 10, म्हणजे माझा ऑप्शन नंबर किती आहे? ऑप्शन नंबर 3. पी या नैसर्गिक संख्येला 11ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली. या बेरजेला 9ने भागले आणि बाकी 0 मिळाली, तर दिलेल्या अटींचे समाधान करणारी पीची सर्वात लहान किंमत निवडा. आता बघा त्यांनी काय सांगितलं की पी एक नैसर्गिक संख्या आहे, तिला 11ने गुणून, कितीने गुणलं तिला? 11ने, त्यात 33 मिळवले आणि त्याला कितीने भागलं आहे? 9ने भागलं आहे. आणि हे केल्यानंतर त्यांना बाकी 0 मिळाली पाहिजे. आता इथे भागाकार किती येतो हे त्यांनी विचारलेलं नाही आहे, त्यांना बाकी 0 मिळाली पाहिजे. तर बाकी 0 कधी मिळेल? जेव्हा ही वरती येणारी संख्या जी असेल ती 9ने पूर्ण भाग जाणारी संख्या असेल तेव्हाच बाकी 0 मिळेल. तर आता आपण पहिल्या, आता हा प्रश्न जो आहे तो ऑप्शनवरून सोडवायचा प्रश्न आहे. तर पहिली एक किंमत ठेवून बघूया. जर मी 1 किंमत ठेवली पीच्या जागेवर तर 11 एक्के 11, 11 आणि 33 किती होतात? 44. मग पहिल्या ऑप्शनसाठी मी चेक करतोय तर ते होतात 44. पण 44ला 9ने पूर्ण भाग जातो का? तर जात नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 नसेल. परत आता मी काय करतो? दुसरं ऑप्शन 3 ठेवून बघतो. आता 3, इथे जर मी 3 ठेवलं तर 11 त्रिक 33 आणि 33 आणि 33 किती होतात? 66. 66ला 9ने पूर्ण भाग जातो का? तर नाही जात, म्हणजे ऑप्शन नंबर 3 पण नसेल. ऑप्शन नंबर 2 म्हणजे माझं 3ही नसेल. आता तिसरं ऑप्शन जर मी बघितलं, 6 जर मी इथे ठेवले तर 11 सक 66 आणि 66 प्लस 33 किती होतात? 99. आता 99ला 9ने पूर्ण भाग जातो का? तर जातो. 11 9 99, बरोबर. म्हणजेच इथे बाकी काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि पुढचं जर मी ऑप्शन बघितलं, जरी मी 15 इथे ठेवून जी संख्या येईल तिला 9ने पूर्ण भाग जरी गेला तरी त्यांनी मला प्रश्नामध्ये असं विचारलं की पीची सर्वात लहान किंमत निवडा, आणि ऑब्वियस आहे की 6 15पेक्षा लहान आहे, त्यामुळे माझा ऑप्शन नंबर असेल 3. विनी मोनोरेलने कामाला जाते. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एस्कलेटर वापरावा लागतो. जर ती 8 पायऱ्या चढली तर वर पोहोचायला तिला 21 सेकंद लागतात. जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात. जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवलं तर तिला वर पोहोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय निवडा. तर आता बघा त्यांनी काय सांगितलं की ती
जेव्हा 8 पायऱ्या चढते म्हणजे चालत्या एस्कलेटरवरती जेव्हा ती 8 पायऱ्या चढते तेव्हा तिला वेळ किती लागतो? 21 सेकंद लागतात. आणि जेव्हा ती 13 पायऱ्या चढते तेव्हा लागणारा वेळ आहे तो 13.5 आहे. आता या दोघांमधला मी जर फरक बघितला 8 आणि 13मधला तर तो आहे 5. आणि या दोघांमधला जर मी फरक बघितला तर 21मधनं 13.5 जर गेले तर येतात 7.5. मग आता मला इथं एक गोष्ट कळते की जर ती कमी पायऱ्या चढली तर तिला वेळ जास्त लागतो आहे आणि जर ती जास्त पायऱ्या चढली तर तिला वेळ कमी लागतो आहे. मग तो जो वेळ आहे तो कुठल्या प्रमाणात बदलतो आहे? तर आता बघा, ती 5 पायऱ्या जास्त चढली आहे तर तिला किती वेळ कमी लागला? 7.5 सेकंद कमी वेळ लागला. म्हणजेच मला जर एकाच पायरीसाठी काढायचं असेल तर मी काय करेल, या 7.5ला 5ने जर मी भागलं तर 15×5 = 75 म्हणजेच हा येईल 1.5. मग आता मला इथं एक कळतं आहे की जेव्हा ती एक पायरी जास्त चढेल ना तेव्हा तिला 1.5 सेकंद वेळ कमी लागेल. किंवा मला असंही म्हणता येईल की जेव्हा ती एक पायरी कमी चढेल तेव्हा तिला लागणारा वेळ हा 1.5 सेकंदाने जास्त असेल. मग आता इथे मला माहिती आहे की 8 पायऱ्या चढली तर तिला 21 सेकंद लागतात. जर ती 7च पायऱ्या चढली, आता पायऱ्या काय चढते ती कमी चढते म्हणजे लागणारा वेळ काय जास्त, आणि तो कितीने जास्त असेल? 1.5ने जास्त असेल. मग एका पायरीसाठी किती कमी होतो वेळातला फरक किती आहे? 1.5. मग आता हा 1.5 या 21मध्ये ॲड जर मी केला तर येईल 22.5. बरोबर ना? एक पायरी कमी चढते म्हणजे लागणारा वेळ जास्त असेल. आता 22.5 जर मी बघितलं तर इथे ऑप्शन आहे 22, हे इथेच कट झालं. आणि इथे 22.2 आहे म्हणजे ते सुद्धा कट ऑप्शन गेलं. जेव्हा ती 6 पायऱ्या चढेल तेव्हा अजून 1.5 सेकंद जास्त लागेल. तेव्हा लागतील 24 सेकंद. याच्यामध्ये मी 1.5 सेकंद मिळवले. जेव्हा ती 5 पायऱ्या चढेल तेव्हा अजून 1.5 सेकंद जास्त लागेल. 24मध्ये 1.5 सेकंद मिळवला तर येतो 25.5. जेव्हा ती 4 पायऱ्या चढेल तेव्हा तिला वेळ अजून याच्यापेक्षा म्हणजे 25.5 पेक्षा 1.5 सेकंद जास्त लागेल. म्हणजे 25.5मध्ये 1.5 मिळवला तर येईल 27. जेव्हा ती 3 पायऱ्या चढेल तेव्हा 27पेक्षा अजून 1.5 सेकंद जास्त लागेल. म्हणजे तो येईल 27 आणि 28.5. मग आता इथे जर मी बघितलं तर जेव्हा ती 4 पायऱ्या चढते तेव्हा तिला 27 वेळ लागतोय. बरोबर? मग यांनी असं दिलं की तिने एकही पायरी चढायची नाही तर तो नक्कीच 27पेक्षा जास्त असेल. म्हणजे तिन्ही ऑप्शन माझे जर कट झाले तर राहिला कुठला? फक्त 33. तर ऑप्शन नंबर असेल 2, 33. पुढे बघा, एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत. त्या 6ही पुस्तकांना LMNOP व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. MPNQ या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने निळी आहेत. आता कुठल्या पुस्तकांची वेष्टने निळी आहेत? मी इथे लिहितो निळी. कुणाकुणाची आहेत? M, P, N आणि Q असून उर्वरित पुस्तकांची वेष्टने लाल आहेत. आता लाल कुणाची आहेत? तर आता उरलेली MPNQ झाली. मग उरतं कोण? L आणि O. तर L आणि Oचं लाल असेल. पुढे LMQ या खुणा असलेली पुस्तके नवीन असून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. आता नवीन कुठली पुस्तकं आहेत? नवीन आहेत L, M आणि Q. मग उरलेली 3 पुस्तकं कुठली असतील? जुनी असतील. आणि ती कुठली असतील मग? N असेल, P असेल आणि Q झाला म्हणजे O असेल. बरोबर? पुढे त्यांनी म्हटलं आहे की LMN खुणा असलेली पुस्तके कायद्याची आहेत. कायदा लिहितो मी कुठली? LMN, L, M आणि N ही पुस्तकं कायद्याची आहेत. तर उर्वरित अभियांत्रिकीची आहेत म्हणजे उर्वरित इंजिनिअरिंगची आहेत. तर 3 झाली. तर उरली कुठली 3? O, P आणि Q. ठीक आहे. तर त्यांनी प्रश्न असा विचारला आहे की तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे आहे? आता इथं बघा, इथे मराठीमध्ये जो प्रश्न त्यांनी विचारला आहे त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे. ते इंग्लिशमध्ये तुम्हाला कळून जाईल. जर मराठीमधल्या प्रश्नांनी जर आपण सोडवलं ना तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे? कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन म्हणजे या दोघांमध्ये कॉमन कोण कोण येतं? तर बघा, हा M पण आहे आणि N पण आहे. म्हणजे उत्तरं 2 येतील. पण त्यांनी 2 उत्तरं दिली आहेत का? फक्त एकच दिलं आहे. तर इथलं करेक्शन इंग्लिशमध्ये बघा की देन विच न्यू बुक ऑफ लॉ हॅज अ ब्ल्यू कवर. म्हणजे त्यांनी नवीन पुस्तक विचारलं आहे कायद्याचं की ज्याचा कलर निळा आहे.
तर नवीन म्हणजे या तिघांमध्ये कॉमन असलेलं कोण आहे, तर इथे बघितलं तर मी एम कॉमन तो, बरोबर. तिघांमध्ये ना कायद्याचं नवीन असं पुस्तक की ज्याचं कवर निळं आहे, बरोबर. म्हणजे माझं उत्तर असेल एम. आन्सर ऑप्शन नंबर 4. ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील. आता त्यांनी सांगितले की मोठ्या चाकाचा व्यास किती आहे, 50. व्यास म्हणजेच काय घेतो मी, डायामीटर म्हणजे डी किती दिला आहे, 50 सेंटीमीटर. आणि छोट्या चाकाचा किती दिला आहे, मी घेतो स्मॉल डी, तो किती दिला आहे, 35 सेंटीमीटर, बरोबर. मग आता त्यांनी सांगितले की जेव्हा मोठं चाक 21 फेरे पूर्ण करतं तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील. तर एक फेरा जेव्हा ते चाक पूर्ण करतं ना तेव्हा ते किती अंतर कापतं, तर त्याच्या परिघा एवढं अंतर कापतं, म्हणजे सर्कम्फरन्स. आणि वर्तुळाचा परिघ असतो, त्याचा फॉर्म्युला जो आहे परिघ, वर्तुळाचा परिघाचा म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असतो पाय डी, बरोबर. मग आता इथे पहिल्या केसमध्ये जर मोठ्या चाकाच्या केसमध्ये जर मी बघितलं तर त्यानं एका फेऱ्यात कापलेलं अंतर किती असेल, पाय डी म्हणजेच पाय इंटू 50, डायमीटर किती तर 50, हे एका फेऱ्यात कापलेलं अंतर असेल. तर त्याने किती फेरे पूर्ण केलेत, 21 ना, तर 21 फेऱ्यात पूर्ण कापलेलं अंतर त्याने असेल हे, बरोबर. हे झालं टोटल डिस्टन्स म्हणजे एकूण कापलेलं अंतर. मग त्यांना काय विचारायचं आहे की लहान चाकाने किती फेरे पूर्ण होतील. आता लहान चाकाच्या एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापेल, आपल्याला माहिती आहे तो असतो वर्तुळाचा परिघ म्हणजे पाय इंटू डी म्हणजे डायमीटर म्हणजे 35. म्हणजे लहान चाक एका फेऱ्यामध्ये एवढं अंतर कापेल, तर एवढं हे जे अंतर कापण्यासाठी त्याला किती फेरे पूर्ण करावे लागतील. तर मला सिम्पली काय करावं लागेल, ह्या टोटल अंतराला एका फेऱ्यात कापलेल्या अंतराने भागावं लागेल. पायला पाय कॅन्सल झाला, 5 7 35, 5 10 50, 7 त्रिक 21 आणि हा 3 10 30. म्हणजे माझं उत्तर किती असेल, 30. ऑप्शन नंबर 3. झीनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या 3 सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकोणांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. झीनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा. तर आता प्रश्न नीट समजून घ्या की तिने कुठल्या तरी 4 संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्या 4 संख्यांना म्हणजे 4 संख्यातल्या कुठल्याही 3 निवडून तिने 4 वेळा त्यांच्या अशा प्रकारे बेरजा केल्यात की प्रत्येक संख्येला समान संधी मिळेल. मग मी सुरुवातीला आता काय करतो की त्या ज्या 4 संख्या तिने लिहिलेल्या असतील कुठल्या तरी त्या पी क्यू आर एस मानतो. एक पी क्यू आर आणि एस. मग आता या तिघांमधल्या कुठल्याही 3 संख्या निवडून म्हणजे ह्या पहिलं तर मी पी क्यू आर करतो, त्या तिघांची बेरीज केली तर तिला पहिला आकडा भेटला. नंतर तिने परत तिघांची म्हणजे ह्या क्यू आर आणि एसला निवडून घेतलं, तिघांची बेरीज केली तर 206 भेटलं. असं प्रत्येकाच्या म्हणजे या प्रत्येकाच्या अशा बेरजा करायच्या की प्रत्येकाला समान संधी मिळेल, बरोबर. म्हणजे आता तिने बेरजा किती वेळा, इथे 4 संख्या दिल्यात म्हणजे तिने 4 वेळा बेरजा केलेल्या आहेत. मग आता पहिलं तर मी लिहितो की पहिलं तर बेरीज केली असेल तिने पी प्लस क्यू प्लस आर, त्याची पहिल्याची व्हॅल्यू आहे 186. दुसऱ्यांदा मी घेतो क्यू आर एस, क्यू प्लस आर प्लस एस, त्याची बेरीज झाली 206. तिसऱ्यांदा मी घेतो आर एस आणि पी, आर प्लस एस प्लस पी, त्याची बेरीज झाली आहे 215. चौथ्यांदा मी घेतो एस पी आणि क्यू, एस पी प्लस क्यू इज इक्वल्स टू, त्याची बेरीज झाली 194, बरोबर. आता इथे बघा की बेरजेच्या समान संधी प्रत्येकाला मिळाल्या आहेत का. इथे जर मी बघितलं तर आर 3 वेळा आहे बघा, 1 2 3, एस बघा 1 2 3, पी बघा 1 2 3 आणि क्यू सुद्धा 1 2 3, बरोबर. म्हणजे प्रत्येक संख्या ही 3 वेळा आलेली आहे, प्रत्येकाला समान संधी मिळाली आहे, त्रिकोणांची बेरीज केलेली आहे. आता मी या सगळ्यांची जर बेरीज केली ना तर मला या सगळ्यांची बेरीज भेटते 801. आणि या सगळ्यांची जेव्हा मी बेरीज करेल म्हणजे पी प्लस क्यू प्लस आर प्लस क्यू प्लस आर प्लस एस प्लस आर प्लस एस प्लस पी प्लस एस प्लस पी प्लस क्यू, तर ते मला असं भेटेल की 3 वेळा पी प्लस क्यू प्लस आर प्लस एस, बरोबर. मग मी या 3ने जर 801ला भागलं तर मला माझं इक्वेशन भेटतं पी प्लस क्यू प्लस आर प्लस एस इज इक्वल्स टू 801ला जर मी 3ने भागलं तर 3 दुणे 6 राहिले 2, 3 सग 18 राहिला
2 3 7 21, तर मला हे समीकरण भेटतं. मग आता मला प्रत्येकाची व्हॅल्यू काढता येईल. मी जर इथे या पी क्यू आरची व्हॅल्यू किती 186 व्हॅल्यू जर टाकली तर मला कशाची व्हॅल्यू भेटेल? एसची व्हॅल्यू भेटेल. एसची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करेल, या तिघांची व्हॅल्यू टाकेल. 267, या तिघांची व्हॅल्यू किती आहे? 186. मग 267मधून 186 मायनस केले तर मला भेटतात 81. बरोबर. आता मला हा क्यू आर एस या तिघांची जर मी व्हॅल्यू टाकली तर मला कशाची व्हॅल्यू भेटेल? पीची भेटेल. पीची व्हॅल्यू 267, या 267मधून यांची व्हॅल्यू मायनस करावी लागेल 206. जर 267मधनं 206 मायनस केले तर मला भेटतात 61. आता आर एस पी, हा आर एस आणि पी या तिघांची जर व्हॅल्यू टाकली तर मला भेटेल क्यूची व्हॅल्यू. आर एस पी, हा आर एस आणि पी यांची व्हॅल्यू किती आहे? 215, म्हणजे 267मधनं 215 जर मी वजा केले तर मला भेटतात 52. पुढे एस पी क्यू, हा एस, हा पी आणि क्यू या तिघांची जर बेरजेची व्हॅल्यू टाकली तर मला आरची व्हॅल्यू भेटेल. बरोबर. आर इज इक्वल्स टू हा 267मधनं या पी क्यू आणि एस यांची बेरीज किती आहे? 194. ती जर मी वजा केली तर मला भेटतं 73. तर मला प्रत्येकाची व्हॅल्यू भेटली. एसची 81, पीची 61, क्यूची 52, आरची 73. तर त्यांनी काय विचारले की झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या. आता सर्वात मोठी संख्या कुठली याच्यामध्ये? 81, म्हणजे एस, म्हणजे आपला ऑप्शन नंबर असेल 3. सोबतची एकमेकांवर आलेले समभुज त्रिकोण दाखवणारी आकृती अभ्यासा आणि कोण एची किंमत काढा. आपल्याला कोण एची किंमत काढायची. आता इथे जर मी बघितलं तर हा 72 आहे. हा किती असणार आहे? समभुज त्रिकोणाचा कोण आहे, म्हणजे हा असणार आहे 60. बरोबर. या 72मध्ये जर मी 60 मिळवले तर मला भेटतात 132. आता इथे जर मी बघितलं तर हा एवढा टोटल म्हणजे पूर्ण जो कोण असेल ना तो असतो 180. आता मला एवढ्याची बेरी कळलेलं आहे, म्हणजे इथून इथपर्यंत तर मला कळलेलं आहे ते किती आहे? 132. म्हणजेच मी जर 180मधनं हे 132 वजा केले तर मला भेटतात 48. मग आता 48 माप कुणाचं आलं असेल? या क्यूचं. म्हणजेच इथं जो क्यू दिला आहे त्याचं माप किती आलं? 48 अंश. बरोबर. परत आता मी जर इथे बघितलं तर इथे हा 59 आहे. हा कोण किती असणार आहे? 60 असणार आहे. मग या 59मध्ये मी 60 जर मिळवले तर मला भेटतात 119. आता इथे परत मी बघितलं, हा 59, हा 60 आणि हा आर, हे जर पूर्ण जर मी बघितलं ना तर त्यांची बेरीज असेल 180. मग परत 180मधनं मी जर एवढं वजा केलं तर मला आरची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आरची व्हॅल्यू मला कशी काढावी लागेल? आर कोणाची की 180मधनं मला 119 वजा करावे लागतील आणि 180मधनं 119 जर वजा केले तर मला भेटतात 61 अंश. तर आरचं माप भेटलं 61. आता इथे जर बघितलं मी क्यूचं आणि आरचं माप मला भेटलेलं आहे. बरोबर. मला काढायचं आहे एसचं माप. आता हा टोटल बेरीज किती असते त्रिकोणाच्या कोणांची? 180. 180मधनं जर मी क्यू प्लस आर वजा केले तर मला कशाचं कोण भेटेल? एसचा कोण भेटेल. एसचं माप किती येते? बरोबर. मग क्यू प्लस आर, क्यूचा आहे 48 आणि आर आहे 61. 48 आणि 61 यांची जर मी बेरीज केली तर मला भेटतात 109. तर 180मधून जेव्हा मी 109 वजा करतो तेव्हा मला भेटतात 71. तर या एसची किंमत किती आली? 71. आता इथे बघा, हा एस 71 आला, इथे पण एस दिला आहे म्हणजे हा पण 71 असेल. हा टी जर बघितला तुम्ही, टी जो आहे तो हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाच्या ह्या कोणाचं माप किती असेल? 60 असेल. याचं किती काढलं मी? 71. त्रिकोणाच्या कोणांची मापांची बेरीज 180. म्हणजे एचं जर माप मला काढायचं असेल तर 180 वजा या दोघांची बेरीज किती आहे? 71 प्लस 60. 71 प्लस 60 जर मी केलं तर मला भेटतात 131 आणि 180मधनं 131 जर मी वजा केले तर मला उत्तर भेटेल 49. ऑप्शन नंबर 1. दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा. बी हे सीचे वडील आहेत. आता काय सांगितले? बी हे सीचे वडील. आता वडील म्हणजे मेल कॅन्डिडेटच्या डोक्यावर मी प्लसचं साईन देतो
आणि जे फिमेल कॅन्डिडेट असतील त्यांच्या डोक्यावर मी मायनसचं साईन देतो. बरोबर. त्याने सांगितले बी हे सीचे वडील आहेत, बी हे सीचे वडील आहेत, परंतु सी त्यांचा मुलगा नाही. सी मुलगा नाही म्हणजे सी काय असेल, मुलगी असेल, म्हणून मी देतो डोक्यावरती मायनसचं साईन. पी हा सीचा भाऊ आहे. आता पी जो हा सीचा भाऊ तो मेल कॅन्डिडेट आहे म्हणजे प्लस. ए आणि बी हे जोडपं आहे. आता ए आणि बी हे जोडपं आहे. हा बी जर मेल कॅन्डिडेट असेल तर ए काय असेल, ऑब्वियस आहे फिमेल कॅन्डिडेट असेल. बरोबर. क्यू ही सीची मुलगी आहे. आता सीची मुलगी आहे कोण, क्यू मुलगी आहे म्हणून हा मायनस. आर हा पीचा मुलगा आहे, आर हा पीचा मुलगा आहे, हा आर मुलगा आहे ना म्हणून प्लस. एस आणि पी हे जोडपं आहे. आता हे पी आणि एस म्हणजे हे जोडपं. आता पी जर मेल असेल तर एस काय असणार आहे, फिमेल असणार आहे. टी हे एसचे वडील आहेत, टी हे एसचे वडील आहेत, वडील आहेत म्हणून प्लस. त्यांनी काय सांगितलं की मामा आणि भाची जोडी निवडा. पहिलं ऑप्शन जर मी बघितलं एस आर, एस आणि आर, एस ही आरची आई असेल. बरोबर. पी आणि क्यू. आता पी, क्यू कोण आहे, सी फिमेल आहे, क्यू पण फिमेल आहे. क्यू आहे सीची मुलगी आणि पी आहे सीचा भाऊ. म्हणजेच पी आणि क्यूमध्ये नातं काय असेल, हा असेल मामा आणि ही असेल भाची. म्हणजे माझा ऑप्शन नंबर असेल 2. विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या 2 भिन्न प्रकल्पांसाठी ए बी सी डी ई एफ जी जी आणि एच या विद्यार्थ्यातून 2 संघ तयार करायचे आहेत. जी व एच यांची संघ 1साठी निवड केली तर पुढील अटींनुसार संघ 2चे सदस्य निवडा. आता 2 संघ बनवायचे आहेत आपल्याला, संघ 1 आणि संघ 2. बरोबर. तर पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4 विद्यार्थी असायला हवेत. इथे 4 ते 5मध्ये विद्यार्थी असायला हवेत. बरोबर. आणि त्यांनी अगोदर सांगितलं की संघ 1साठी जी आणि एचची ऑलरेडी निवड झालेली आहे, जी आणि एच. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल. काम सुरळीत चालण्यासाठी सीची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल कारण त्यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते. आता सी आणि ए एकाच गटामध्ये, एवढं तर मला कळलं. पुढे बघा काय लिहिले सांगितले त्यांनी, परंतु ए व एच नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात. आता ए व एच नेहमीच वाद घालतात म्हणजे ए हा एचच्या टीममध्ये असेल का, शक्यच नाही. तर ए कोणाच्या टीममध्ये जाईल, सॉरी म्हणजे ए आणि सी हे एकाच टीममध्ये आहेत तर ते कन्फर्म मला माहिती आहे की ते दुसऱ्या टीममध्ये असतील. बरोबर. पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की बी व एफ हे सी बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाहीत. बी आणि एफ हे जे 2 व्यक्ती आहेत ते सी बरोबर काम नाही करू शकत. म्हणजे कन्फर्म मला माहिती आहे की हे बी एफ कुठे जाणार आहेत, संघ 1मध्ये जातील. बरोबर. पुढे त्यांनी म्हटलं आहे की ई हा ए व डी यांच्यासोबत आरामात काम करू शकतो परंतु जी बरोबर नाही. आता ई जो आहे तो जी बरोबर काम करणार नाही म्हणजे कुठे जाईल, संघ 2मध्येच जाईल तो. बरोबर. तो ए व डी, ए तर ऑलरेडी आहे आणि डी यांच्याबरोबर आरामात काम करू शकतो म्हणजे डी कुठे येईल, इथेच येईल परत. मग मला माझा संघ 1 भेटला आणि संघ 2 भेटला. त्यांनी विचारलं काय तर संघ 2चे सदस्य निवडा, ए सी ई डी. आता इथे कुठं ऑप्शन दिसते मला, ए सी डी, ऑप्शन नंबर 3. आता पुढचा प्रश्न बघा, सिलॉक्स दिला आहे. तर त्यांनी म्हटलं आहे की सर्व रस्ते बसेस आहेत. सर्व रस्ते हे घेतो मी, रस्ते, सर्व रस्ते काय आहेत, बसेस आहेत. पुढे काही बसेस कार आहेत, काही बसेस काय आहेत, कार आहेत. काही कार दिवस आहेत, काही कार दिवस आहेत आणि सर्व दिवस रात्री आहेत. सर्व दिवस काय आहेत, रात्री. तर ही झाली माझी वेन डायग्राम. आता आपण बघूयात, काही बसेस रात्री आहेत. आता ह्या बसेस इथे आहेत, रात्री आहेत, तर फॉलो होतं आहे का, नाही होतं आहे. काही रात्री कार आहेत, काही रात्री कार आहेत. आता इथे कार आणि या रात्री. बरोबर. तर काही रात्री कार आहेत हे फॉलो होतं आहे का, तर होतं आहे. पुढे बघा, काही दिवस बसेस आहेत, काही दिवस बसेस आहेत, दिवस इथेच बसेस, तर हे फॉलो होतं आहे का, नाही. तर माझं ऑप्शन असेल फक्त 2, ऑप्शन नंबर 3. 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करावयाची आहे. समितीत कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल. आता हा प्रश्न जो आहे तो कॉम्बिनेशनचा आहे. तर आता त्यांनी काय सांगितलं की 10 सदस्यांची समिती बनवायची आणि त्यात कमीत कमी 6 महिला पाहिजेत. बरोबर. मग मला तर 2 प्रकारे कमिटी बनवता येईल. एक तर
6 महिला घेता येतील, एकतर 6 वुमन, आणि मेल किती असतील मग त्याच्यामध्ये? मेल असतील त्याच्यामध्ये 4, बरोबर. आणि दुसरी जी बनवता येतील त्यांनी काय सांगितलं की कमीत कमी 6 सांगितले ना, मग जास्तीत जास्त किती असू शकतात? जर मी 7 वुमन घेतल्या तर मेल किती घेता येतील मला? 3 मेल घेता येतील, बरोबर. म्हणजे या 2 प्रकारे मला त्या कमिट्या बनवता येतील. मग आता जर मी कॉम्बिनेशनच्या रूलने हे गणित सोडवलं तर पहिली आणि दुसरी पॉसिबिलिटी, तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये मला काय करता येतील की महिला एकूण किती आहेत? 7 महिला आहेत. 7 महिलांमधून मला किती निवडायचे आहेत? 6 निवडायचे आहेत, गुणाकार. पुढे 15 पुरुष आहेत आणि 15 पुरुषांमधून मला किती निवडायचे? 4 निवडायचे. आता इथे जर मी बघितलं तर टोटल 7 महिला आहेत, 7मधून मला किती निवडायचे आहेत? 7 निवडायचे आहेत, गुणाकार. पुढे 3 पुरुष निवडायचे आहेत, कितीमधून? 15मधून. तर 15C3, बरोबर. आता हे जर मी सोडवलं तर आता मला फॉर्म्युला माहिती पाहिजे की NCRचा फॉर्म्युला असतो n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल, बरोबर. तर हा फॉर्म्युला जर मी इथे अप्लाय केला तर बघा, हा वरती 7 फॅक्टोरियल असाच येईल, खाली येईल 7 - 6 1 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल इंटू हा 15 फॅक्टोरियल अपॉन 15 - 4 किती होतात? 11 फॅक्टोरियल इंटू हा 4 फॅक्टोरियल असंच, ठीक आहे. आता पुढे जर मी ह्याला सोडवायला घेतलं, बघा मी इथे सोडवतो, खाली इथे घेतो हा 7 फॅक्टोरियल. आता 7 फॅक्टोरियल इंटू हा 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 आणि हा 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाला इंटू आता इथे 11पर्यंत जायचं आपल्याला. 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 फॅक्टोरियल डिवाइड बाय 11 फॅक्टोरियल. हा 11ला 11 कॅन्सल झाला आणि हा 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. आता जर इथे मी 4ने 12ला भाग दिला तर हा 3, 3ला 3 कॅन्सल झाला, हा 2, हा 7, बरोबर. म्हणजे मला आता गुणाकार कशाचा करायचा आहे? हा इकडचा 7, हा इथला 15, हा इथला 7 आणि हा 13, बरोबर. मग मी जर हा गुणाकार केला तर 7 7 49 येतं. 49 इंटू 15 इंटू 13. 49ला जर मी 15ने गुणलं तर मला गुणाकार भेटतो 735 आणि 13ने 735ला गुणलं तर मला गुणाकार भेटतो 9555, बरोबर. तर हे तर माझं सॉल्व झालं. आता दुसरं बघा, हे दुसरं मी इथे खाली सोडवतोय. आता या 7C7, आता मला जर बेसिक माझं क्लिअर असेल ना, NCNचं कॉम्बिनेशन म्हणजे हे या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही अप्लाय केलं तर हमेशा हा एकच येतो, त्यामुळे मी डायरेक्ट लिहितो हा 1 इंटू आता हा 15 फॅक्टोरियल अपॉन 15 - 3 12 फॅक्टोरियल इंटू हा 3 फॅक्टोरियल, बरोबर. मग याला जर मी सोडवला 1 इंटू आता हा 15, इथे 12 फॅक्टोरियल आहे ना, मग 12पर्यंतच जायचं. 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 फॅक्टोरियल अपॉन हा 12 फॅक्टोरियल इंटू हा 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1. 12ला 12 कॅन्सल झाला, 3 5 15 आणि हा 2 7 14, 5 7 35 आणि 35 हा 5 7 35, 35 गुणुले 13. आता 35 गुणुले 13 जर केलं तर मला भेटतं 455, बरोबर. मग आता काय करायचं आहे की एक तर या पहिल्या केसने मला कमिटी फॉर्म करता येईल किंवा दुसऱ्या केसने कमिटी फॉर्म करता येईल. तर या दोघांची आता काय करायची? बेरीज करायची. म्हणजेच 9555 प्लस 455, 5 आणि 5 10, हातचाला 1 11, हातचाला 1 5 आणि 5 10, हातचाला 1 10. तर माझा आन्सर येईल 10,010, ऑप्शन नंबर 2. सणाला पूर्ण झालेल्या सत्रातीच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्यमानाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांच्या दस्तऐवजांचे व त्यांच्या तिने केलेल्या वर्गकार्याच्या नोंदीचे विश्लेषण केले. तिला आढळले की सत्रात आशूचे कार्यमान बीनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीचे आहे. आशूचं कार्यमान जे आहे, आशूचं कार्यमान बीनापेक्षा तुलनेने वरच्या पातळीचं आहे. त्याच्यानंतर पुढे असं म्हटलं की करीमचं कार्यमान धर्माच्या तुलनेत खालच्या पातळीचं आहे.
म्हणजे धर्माचं कार्यमान हे कसं असेल, धर्माचं कार्यमान करीमपेक्षा वरच्या पातळीचं असेल. पुढे दिलं आहे की बीनाचं कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचं आहे. म्हणजे करीमचं कार्यमान बीनापेक्षा कसं आहे, जास्त आहे, वरच्या पातळीचं आहे. आणि आशूचं कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचं आहे. परत पुढे काय म्हटलं आहे की आशूचं कार्यमान जे आहे ते माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचं आहे. आता इथे बघा, या तिघांची म्हणजे याची आणि याची जर मी तुलना केली ना, तर या तिघांमध्ये म्हणजे सगळ्यांमध्येच मला आशूचं कार्यमान सगळ्यात जास्त दिसतंय, वरच्या पातळीचं, बरोबर. त्यानंतर जर मी इथे बघितलं बीनाचं करीमपेक्षा कमी आहे आणि करीमचं धर्मापेक्षा कमी आहे, तर इथे धर्मा येईल, बरोबर. नंतर धर्मा करीमपेक्षा जास्त आहे आणि बीनापेक्षा करीमचं कार्यमान जास्त आहे, बरोबर. आणि माईकचं कार्यमान या चौघांमध्ये हे कन्फर्म आहे की आशूचं कार्यमान माईकपेक्षा जास्त आहे, म्हणजे सगळ्यात जास्त आशूचं आहे. पण माईकला या तिघांमध्ये कुठं सेट करता येईल का मला सांगता येत नाही, त्यामुळे माईकला मी इथे वेगळा ठेवतो, ठीक आहे, कारण तिघांमध्ये कुठं मला सेट करता येत नाही आहे. तर त्यांनी प्रश्न असा विचारला आहे की या माहितीच्या आधारे पुढे दिलेल्या विधानापैकी कोणते विधान सत्य नाही आहे ते बघायचं आहे. पहिलं बघा, माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही, बरोबर. माईकचं कार्यमान माहिती नाही आहे त्यामुळे चढता क्रम लावता येईल का, नाही, म्हणजे हे विधान बरोबर आहे. पण त्यांनी मला असत्य विधान विचारलं आहे, जे सत्य नाही आहे ते. कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बिना खात्रीने 4थ्या क्रमांकावरती येईल. आता इथे बघा, बिना 4थ्या क्रमांकावर येईल का, पण मला माईकचं कार्यमानच माहिती नाही. माईकचा इथे कुठे जागा, म्हणजे माईकसाठी इथे कुठे जागा आहे तेच मला माहीत नाही, तर मला कन्फर्म सांगता येणार नाही की बिनाचं कार्यमान जे आहे ते 4थ्या क्रमांकावर असेल. त्यामुळे हे वाक्य असत्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. एका वर्तुळात समभुज त्रिकोण आंतरलिखित केलेला आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे हे निर्देशित करणारा पर्याय निवडा. आता सगळ्यात अगोदर तर आपल्याला एक आकृती काढून घ्यावी लागेल. त्यांनी काय सांगितले की एका वर्तुळामध्ये, हे जर वर्तुळ आहे तर या वर्तुळामध्ये एक समभुज त्रिकोण, आता समभुज त्रिकोण म्हणजे काय की ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात, हा समभुज त्रिकोण आंतरलिखित केलेला आहे. तर त्यांनी विचारलं की हे वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे ते या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या किती तुलनेत जास्त असेल. तर अगोदर तर मला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येतो, AC घेतो मी, म्हणजे एरिया ऑफ सर्कल, ते किती येतं, πr² येतं, हे त्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल AT घेतो मी त्यासाठी. त्याचा फॉर्म्युला काय आहे, √3/4a². आता हा A जो असतो ना, ती असते A असते या समभुज त्रिकोणाची बाजू. आता समभुज म्हटल्यावरती या तीनही बाजू सारख्या असतात आणि हे जे कोन असतात आंतरलिखित केलेले, हे जे कोन असतात त्या प्रत्येक कोनाचं माप असतं 60 अंश, कारण त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश आणि प्रत्येक कोनाचं माप असतं 60 अंश. तर आता मी काय करतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आकृती काढून घेतली. आता मला सर्वात अगोदर काय करावं लागेल, ही A बाजू किती असेल ते काढावं लागेल ना. आता मी या त्रिकोणाचा हा जो कोण आहे त्याला बरोबर मधोमध छेदत समोरच्या बाजूवरती एक लंब टाकतो, प्रत्येक तीनही बाजूंवरती. या कोणाला बरोबर अर्धा करणारा आणि समोरच्या बाजूला छेदणारा एक लंब टाकतो. वरच्याही कोणातून टाकला तर मला इथे काय भेटेल, इथे भेटेल मला वर्तुळाचा केंद्रबिंदू, म्हणजेच इथे भेटेल मला सेंटर, बरोबर. आता इथे जर मी आता एक त्रिकोण बघतो, हा जर मी त्रिकोण बघितला एक, हा वाला, बरोबर. तर या त्रिकोणामध्ये जर मी बघितलं तर ही जी बाजू असेल ना, आता मी त्याला नाव देतो, इथे म्हणतो C म्हणतो, इथे म्हणतो A, इथे म्हणतो B. आता या त्रिकोणात जर मी बघितलं, त्रिकोण ABC मध्ये मी जर बघितलं तर मला माहिती आहे की हा A जो कोन असेल ना, कोन CAB, हा असेल 30 डिग्री. आता 30 डिग्री का असेल, कारण हा टोटल याचा कोन किती असतो, 60 डिग्री असतो. म्हणजे हा किती, त्याला मी अर्धा केला आहे, म्हणजे हा किती असेल, 30 डिग्री असेल, बरोबर. आता ही AC जी असेल ना, याच्यामध्ये बाजू AC असेल वर्तुळाची त्रिज्या, म्हणजे असेल R, बरोबर. हा असेल R
आता मला काय करायचं आहे की त्रिकोणाची बाजू काढायची आहे. आता बघा मी हा जो वरतून लंब टाकला आहे त्या लंबामुळे या बाजूचे जे दोन भाग झाले ते दोन्ही भाग समान असतील. बरोबर. मी ही बाजू मानतो. बरोबर. मी याला मानतो एक्स. या एवढ्या बाजूला मी ए बीला काय मानतो, ए बीला मी मानतो एक्स. आता मला एक्सची व्हॅल्यू कशी काढता येईल, मला ट्रिग्नोमेट्रीचं माहिती असेल. मला कॉस 30 इज इक्वल्स टू माहिती आहे. लगतची बाजू म्हणजे लगतची बाजू कुठली आहे, या त्रिकोण ए बी सीमध्ये जर मी कॉस 30 अप्लाय केलं इथे, तर लगतची बाजू येईल एक्स आणि हा कर्ण येईल आर. कॉस 30ची व्हॅल्यू किती असते, √3/2 इंटू आर इज इक्वल्स टू एक्स. आता ही मला कशाची व्हॅल्यू भेटली, एक्सची व्हॅल्यू भेटली, म्हणजे फक्त एक्सची व्हॅल्यू भेटली. मला ही टोटल ए असेल, ही बाजू काय आहे ए, तर हा दोन भाग केल्यामुळं जेवढी याची लांबी असेल तेवढीच याची असेल, म्हणजे ए काय येईल माझा, ए येईल एक्स प्लस एक्स. मग मी जर √3/2 आर प्लस √3/2 आर केलं तर मला ते भेटेल 2√3/2 आर. हा 2ला 2 झाला कॅन्सल, म्हणजे माझी एची व्हॅल्यू येईल √3 आर. बरोबर. मग आता ही एची व्हॅल्यू, माझा फॉर्म्युला काय सांगतो, ट्रँगलचा माझा फॉर्म्युला काय सांगतो एरिया ऑफ ट्रँगलचा, की √3/4 ए स्क्वेअर. बरोबर. एची व्हॅल्यू काय आहे माझी √3r. मग मी √3/4 इंटू या √3चा जर स्क्वेअर केला तर तो येईल 3 आणि आरचा स्क्वेअर केला तर तो येईल आर स्क्वेअर. बरोबर. तर हे माझं आलं, म्हणजे हे मी असं लिहू शकतो 3√3/4 आर स्क्वेअर. मग आता त्यांनी पुढे काय विचारलं आहे मला, की वर्तुळाचं क्षेत्रफळ हे त्रिकोणाच्या तुलनेत किती पट आहे. मी असं मानतो की वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे ते त्रिकोणाच्या तुलनेच्या वाय पटीत आहे. म्हणजेच मला लिहिताना असं लिहावं लागेल की पहिलं तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ मी लिहितो जे आपलं आलेलं आहे 4r², आणि त्याच्या किती पटीत मानतो मी, वाय पटीत मानतो. वाय पटीत आहे आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ πr². आता मी इथे जर बघितलं तर वाय या r² r² कॅन्सल होईल, तर किती पटीत मी काय मानलं आहे तर वाय पटीत. तर वाय पटीतची व्हॅल्यू काय येईल, हा 4 भागाकारात आहे, इकडे जाऊन गुणाकारात होईल 4π/3√3. तर वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे ते त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या या पटीत आहे. म्हणजे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला या व्हॅल्यूने मी जर गुणलं तर मला काय भेटतं, वर्तुळाचं क्षेत्रफळ. माझं ऑप्शन काय असेल, ऑप्शन नंबर 3. एसजवळ काही रंगबेरंगी शिंपले आहेत, यातील 1/3 शिवाय 14 जादा शिंपले त्याने पीला दिले. पीने यातील 1/3 शिवाय जादा शिंपले क्यूला दिले. क्यूने यातील 1/3 शिवाय 1 जादा शिंपला आरला दिला. जर आरकडून क्यूला आरला क्यूकडून 14 शिंपले मिळाले असतील तर एसकडे मुळात असलेल्या शिंपल्यांची संख्या निवडा. आता हा प्रश्न एकतर ट्रॅडिशनल मेथडनेही सोडवता येतो किंवा ऑप्शननेही सोडवता येतो. आता प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 1/3 असा उल्लेख केला आहे बघा. म्हणजे येणाऱ्या संख्येला ना 3ने भाग गेला पाहिजे. म्हणजे पीकडे म्हणजे सुरुवातीला जी संख्या असेल तिलासुद्धा, आणि जेव्हा एस पीला ट्रान्सफर करतो आहे तेव्हा जी संख्या येते तिलासुद्धा 3ने भाग गेला पाहिजे. तर आता आपण बघितलं यातली प्रत्येक जर संख्या मी बघितली ना, 195, 5 आणि 1 6, 9 आणि 6 15, म्हणजे याला 3ने भाग जाईल. यालाही 3ने भाग जाईल. 6 2 8 1 9 यालाही जाईल. 10 18 यांनी यालाही जाईल. तर आपण ऑप्शननुसार बघूयात. पहिलं एसकडे किती होते, असं मानूया की एसकडे होते 195. तो पीला किती देईल, पीला जे दिलेले शिंपले असतील या 195ला त्याला कितीने भागावं लागेल, 3ने, आणि त्याच्यामध्ये 14 मिळवावे लागतील. मग आता 195ला 3ने जर भागलं तर 3 सग 18 राहिला 1 3 5 15. 64 प्लस 14 65 प्लस 14 येतं 79. तर पीला किती दिले त्याने, 79 दिले. मग आता पी कोणाला देतोय, परत तो क्यूला देतोय. क्यूला किती देतोय, 79 1/3 3 प्लस 11. आता इथे जर मी बघितलं ना, या 79ला 7 आणि 9 16 होतं. बरोबर. म्हणजे याला 3ने पूर्ण भाग जाणार नाही, त्यामुळे हे माझं ऑप्शन 195 हे ऑप्शन माझं नसेल. पुढे 210साठी चेक करूया. 210 एसकडे होते, त्याने पीला किती दिले, 210च्या 1/3
प्लस त्याच्यामध्ये किती मिळवले 14, म्हणजे 3 7 21, म्हणजे हे झाले किती दिले त्याला 70 + 14 84. पीने क्यूला किती दिले या 84चे, आता 84ला 3ने भाग जातो का 8 आणि 4 12 म्हणजे जातो, 3ने भागा आणि त्याला 11 शिंपले जादा दिले. पीने क्यूला 1/3 आणि 11 शिंपले जादा दिले. तर याला जर मी भागलं तर 3 दुने 6 आणि 3 8 24, 28 आणि 11 जर मी केलं तर ते येतं 39. बरोबर, म्हणजे क्यूला किती दिले 39 दिले कुणी पीने. मग आता क्यू कुणाला देतोय आरला देतोय. आरला किती देतोय त्याच्याकडे असणाऱ्या शिंपल्यांचे म्हणजे 39चे 1/3 आणि 1 जादा देतोय. म्हणजे 3ने जर याला भागलं तर 13 त्रिक 39, 13 आणि 1 14, तर आरकडे किती आले 14. आणि तसं त्यांनी म्हटलं आहे की आरला क्यूकडून जर 14 शिंपले मिळाले तर एसकडे असल्या मुळात असलेल्या शिंपल्यांची संख्या निवडा. म्हणजे आपलं क्यूकडून आरला किती आले 14 आले, म्हणजे आपलं ऑप्शन मॅच होतं आहे, म्हणजे आपलं ऑप्शन असेल 210. त्यामुळे पुढे चेक करायची गरज आहे का नाही. तर हे झालं ऑप्शनवरून. आणि ट्रॅडिशनल मेथडने थोडा वेळ लागेल, पण जर तुमचं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पाढे चांगले पाठ असतील ना तर त्यानेही जास्त वेळ लागत नाही. आपण मानूया की एसकडे किती शिंपले होते एक्स होते. त्याने पीला किती दिले पीला दिले x/3 1/3 + 14 जास्त. याला जर मी सोडवलं तर 14 त्रिक 42, म्हणजे x + 42 / 3 दिले. परत पीने क्यूला किती दिले त्याच्याकडे असणाऱ्या शिंपल्यांच्या, त्याच्याकडे होते हे एवढं होतं, त्याच्या 1/3 + 11. हे जर मी पुढे सोडवलं तर हा 3 इथे येऊन गुणाकारात येतो, म्हणजे x + 42 / हा 9 येईल, हा येईल 11. बरोबर. मग याला जर मी पुढे सोडवलं अजून तर हा 11 9 99, 99 आणि 42 येतं 141, म्हणजे x + 141/9. परत आरला किती दिले क्यूकडे जेवढे होते, क्यूकडे किती होते x + 141 / 9, याच्या 1/3 आणि त्याच्यामध्ये परत 1 मिळवलं. बरोबर. मग याला जर मी सोडवलं तर हा खाली येऊन गुणाकारात येईल, म्हणजे x + 141 / 27 + 1. मग याला जर मी गुणलं इथे 27 × 27 आणि 141 + 27 केलं तर x + 141 + 27 म्हणजे 168 / 27. तर आरला किती मिळाले एवढे मिळाले. बरोबर. आणि इथे सांगितलं की आरला किती शिंपले मिळाले 14, म्हणजे याला मी जे आरला जे मिळालेले शिंपले आहेत x + 168 / 27 किती मिळाले 14. बरोबर. तर 27 आता पुढे जर 27 आणि 14चा मी गुणाकार केला तर 14 यात लिहून घेतो x + 168 = 14 7 98, हातच्याले 9, 14 2 28 आणि 9 37, म्हणजे याला 378. आणि एक्सची किंमत कशी काढावी लागेल मला, तर 378मधनं जर मी 168 मायनस केले तर मला उत्तर भेटतं 210. म्हणजे ट्रॅडिशनल मेथडने सुद्धा हा सोडवता येऊ शकतो.